आज ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे ते सर्वांचं आशास्थान, देशाचं आशास्थान नरेंद्र मोदी साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेले राज्याचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब, भुसे साहेब, सन्माननीय सर्व व्यासपीठ, आजी माजी आमदार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे समोर बसलेले सगळे विकासावर प्रेम करणारे, सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीने ज्यांचा अहोरात्र प्रयत्न असतो असा देशातील एक आगळंवेगळं नेतृत्व नेता आदरणीय मोदी साहेब यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलोत. मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो. पहिला मी माझा खुलासा करतो. भुजबळ साहेब, माझं कसं केलंय ह्या मंडळीनं, असे काही माझे जोडीदार आहेत का याला ना घरका ना घाटका असा करायचा प्रयत्न चालू आहे. पण मी तसा आजचा राजकारणात आहे असं काही नाही. कैलासवासी हरिभाऊ महाले असतील, सीताराम भोये साहेब असतील, झेडेम कांडोळे साहेब असतील, कधी हरिश्चंद्र चव्हाण साहेबांच्या बरोबर कधी विरोधात असेल, असं करत करत मी इथवर आलोय. आता मी येताना मला काय वाटलं होतं, प्रोटोकॉलप्रमाणे यादी असेल, PM साहेब आहेत, आपण आपल्या माणसाचा आदर सन्मान आपणच करायचा असतो. उगीच इथं येऊन आणि गर्दी करायची, तर जो कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं त्याच्यात शासकीय यंत्रणा म्हणा किंवा आपण सगळे म्हणून आपणच गर्दी करायची. माझ्यापेक्षा मला घडवणारे अनेक जण तुमच्यासारखी सगळी खाली बसली आहेत, तो प्रोटोकॉल आहे. पण मला वाटत होतं का बाबा आपणही जरा विचारून घेऊ, वरती नाव असेल तर वरती जाऊ, नसेल तर आपण खालूनही बाय 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 करू शकतो. पण पत्रकार मित्र काय माझ्या मागे लागले तर मला काही माहीत नाही. खुर्चीवर नाव आहे म्हणजे तुमच्या मनात येणार नाही, कारण ताईंनीच सांगितलं का त्यांना तिकडं आवडेल, मला आवडतं. पण पत्रकार मित्रांनी काय कसं पाहिलं, लगेच येऊन तुम्ही काय नाराज आहेत काय? अरे बाबा, मी नाराज कसा? परवा मी एका धार्मिक कार्यक्रमाला गेलो साहेब, धार्मिक कार्यक्रमाला. टायमिंगमध्ये थोडंसं मागं पुढं झालं. त्यांची प्रचार सभा होती समोरच्यांची, हे मला माहीत नव्हतं. 10-12 दिवस अगोदरच अक्षय तृतीयेचा दिवस म्हणून त्या धार्मिक पूजेला मला बोलवलं होतं. आता मला बरेच वेळा असंही वाटतं, पूजेला गेलं, धार्मिक पूजा म्हणजे पूजा करायची, प्रसाद घ्यायचं, निघायचं. पण मी तसा नाही, मी महाप्रसाद घेतल्याशिवाय निघत नसतो. मी गेलो तर त्यांची सभा शेवटाला होती. मी उभा राहिलो मंडपाच्या बाहेर. आता शेटे साहेबांसारखी सगळी माझे गुरुवर्य, पण ते त्या बाजूला आहेत आणि मी ह्या बाजूला आहे. म्हणून ते हसायचे, ते म्हणायचे या मंडपात या मंडपात. म्हणजे शेटे साहेब नाही बोलले, कार्यकर्ते. मी सांगितलं तुमचं आटपून जाऊ द्या, मी पूजेला आलोय. आणि त्यांनी बरोबर एकच केलं होतं, त्या पूजेच्या मांडवातच त्यांची सभा घेऊन टाकली. आणि गेल्यानंतर आम्ही जवळ आल्यानंतर लगेच फोटो काढला. दिवसभराचं हे सगळे फडणवीस साहेबांसहित, बावनकुळे साहेबांसहित सगळ्यांचे अगदी फोनवर फोन, अजितदादांचा फोन, तटकरे साहेबांचा फोन, महाराष्ट्रातली वेगवेगळी मंडळी जी मोदी साहेबांवर, फडणवीस साहेबांवर, मुख्यमंत्री साहेबांवर, अजितदादांवर जी प्रेम करते ती मंडळींचे सगळ्यांचे फोन, तुझं असं का झालं काय? मग मी सांगितलं, अरे आपल्या उमेदवार भारतीताई आहेत, त्यांना नाही आहे वेळ, कारण मी एक वेळा उमेदवारी करून पाहिलेली आहे. हारलोय मी तेव्हा चव्हाण साहेबांच्या समोर. पण उमेदवार काय असतो हे मी म्हणजे अनुभवलंय. आणि म्हणून भारतीताईंनी म्हणण्यापेक्षा त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी राजकारणात निवळ काम
किंवा धोरण नेता याच्याबरोबर पॉलिसी सुद्धा असली पाहिजे का जी परवा त्यांनी केली ती आपल्याला नाही ना जमली. आम्ही 11:30 पावणे 12 वाजेपर्यंत भारतीताई आणि मी बरोबर होतो आपले उमेदवार, घसा खरडून खरडून बोललो. आणि असं काय मला 4 तासात असं येड्यासारखं झालं का दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या मंडपात जाऊ शकतो. त्याच्यावर आपला विश्वास बसावा हेच मला नवल वाटतं. कारण मी एखादी गोष्ट हो म्हणलो तर परत माघारी जात नाही. म्हणजे बाकीच्यांना तुम्हाला तो आमचा शब्द माहीत नसेल, आमचा आदिवासी शब्द आहे तो. आम्ही नामनगरी आहेत, चव्हाण साहेबांना माहीत आहे. हो तर हो, नाही तर नाही. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत आहे जर सुरगाण्याची यात्रा असली आणि थिनिंग चालू असली तर आम्ही यात्रेला जाणार म्हणजे जाणार. तुम्ही 4 पट रक्कम वाढवून दिली तर आम्ही थांबणार नाही. ते आम्ही आदिवासी आहोत. आम्ही एकदा शब्द दिला तर तो पक्का असतो. त्याचा खुलासा महाले साहेबांनी केला. महाले साहेबांनी सांगितलं मोदी साहेबांनी आमच्या आदिवासीसाठी काय काय केलं त्याचा खुलासा त्यांनी केला. आदिवासी गौरव दिनाची घोषणा केली. आजपर्यंतच्या इतिहासात आदिवासी दिनाची गौरव दिन म्हणून कोणी साजरा केला गेला नव्हता. तो आदरणीय मोदी साहेबांनी एकाच दिवशी संपूर्ण देशभरात गौरव दिन म्हणून साजरा केला गेला. त्यानिमित्तानं आम्ही अनेक आदिवासी एकत्र येऊन ते पुढे जाऊन सांगतो. त्याचप्रमाणे विखे पाटील साहेब म्हणतात तसं राष्ट्रपती पहिल्यांदा आदिवासी असेल, पहिल्यांदा आदिवासी मुर्मूताई. तर मी ह्याच्या अगोदरही 1-2 वेळा राष्ट्रपतींना भेटायला जाण्याची संधी मला A.T. पवार साहेबांबरोबर मिळाली होती. ताईबरोबरही जायला मिळाली पाहिजे. ताई पुढच्या वेळेस ध्यानात ठेवा. A.T. पवार साहेबांचं ना आठवण मी आज राष्ट्रपतीला त्यांनी मला भेटवलं होतं.